जोरदार घोषणा आपल्याला द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. आणि आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. सर्वप्रथम सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. गेल्या 3 दिवसापासून सुरुवात असलेल्या आंदोलनाला मी माझ्या वतीने आमच्या सम्राट मित्रमंडळ परिवाराच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. या मागणीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला जर उपोषणाची वेळ येत असेल याच्यापेक्षा दुःखाची बाब कोणतीच नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचं मी अभिनंदन करणार आहे. त्याचं कारण आहे इतिहासामध्ये अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीचा हा निर्णय त्यांनी काढलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते कुण्याही जातीचे असतील, कुण्याही पदावर काम करत असतील, परंतु जर त्यांनी घाणीशी संबंधित स्वच्छतेशी संबंधित जर काम केलेलं असेल तर त्यांच्या वारसाला लाड पागे कमिटीच्या शिफारशीच्या अंमलबजावणी करा. त्यांच्या वारसाला नोकरी द्या. मागतोय काय मागतोय? जी माणसं स्वच्छतेवर काम केलेली आहे ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ते बघा, नियमात बसेल तात्पर्याने करून टाका. दिवसापासून सुरुवात असलेल्या आंदोलनाला मी माझ्या वतीने आमच्या सम्राट मित्रमंडळ परिवाराच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिलेला. प्रशासनाला माझी विनंती आहे, आम्ही सातत्याने अहमदपूरच्या प्रश्नासाठी झगडत आलेलो आहोत, झगडतोय, भविष्यात सुद्धा झगडत राहणार. मानणारी माणसं, बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी माणसं, कायदा आम्ही हातात घेतलेला नाही. कायदा हातात घेण्याची वेळ आपण आणू देऊ नका एवढी हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती. नालायक प्रशासनानं या महिला कामावर होत्या, सेवानिवृत्त झाल्या. यांचं पद शासन म्हणते व्यापकत होणार नाही. मी म्हणत नाहीये म्हणजे यांचं पद संपणार नाही, हे पद जिवंत राहणार आहे. तुम्ही कुणी अधिकारातून म्हणलं की तुमचं पद शिल्लक नाही म्हणून? जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ, कमिशनर साहेबांकडे जाऊ, शासनाकडे जाऊ, प्रसंगी हायकोर्टात जाऊ, परंतु या माणसाला न्याय मिळवूनच देऊ अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी आपल्या समोर देतो मानव. कारण ही पद तुम्ही ज्या नोकऱ्यात आम्ही देतोय म्हणता ही काय तुमच्या बापाची जागीर वेळ लक्षात घ्या. हा तुमचा अधिकार आहे. ठीक आहे. एक म्हाताऱ्या बाया 3-3 दिवसापासून उपाशी आहे, पोटात अन्नाचा कण नाही यांच्या. अरे तुम्ही एसी मध्ये बसता भयानो, यांच्याकडे कोण बघावं? ही माणसं आहेत म्हणून तुमच्या खुर्च्या शाबीत आहेत, लक्षात घ्या. ही जनता आहे, जनता